बंदच आहे मग. ठाकरेंच्या पक्षाचे आमदार राजन साळवींची अलिबागमध्ये एसीबीकडून तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आली। सकाळी 11:30 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत साळवी यांची चौकशी करण्यात आली। नगरसेवक पदापासून ते आमदार होईपर्यंतची कारकीर्द आणि संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न तसंच मालमत्तेबाबत सविस्तर माहिती या चौकशी दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतली। यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार साळवी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। मालमत्ता आणि उत्पन्नाबाबत 20 जानेवारीपर्यंत माहिती देण्याची मुदत एसीबीने दिल्याचं राजन साळवींनी सांगितलं। दरम्यान राजन साळवींची चौकशी होत असताना एसीबीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। मी त्या ठिकाणी चौकशीला सामोरं गेलो। त्या ठिकाणी त्यांनी मला माझ्या स्वतःच्या बद्दल, माझ्या पत्नीबद्दल, माझ्या 2 मुलांबद्दल तसेच माझे 2 भाऊ, मोठे भाऊ, छोटे भाऊ त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि आमच्या सर्वांच्या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती विचारली। जी माहिती आमच्या संग्रही होती ती माहिती त्यांच्यापर्यंत मी सुपूर्द केलेली आहे। जानेवारीपर्यंत ज्यांनी जरी मला ते फॉर्म दिलेले आहेत ते फॉर्म भरून देण्याकरता मला सांगितलेलं आहे। 20 तारखेपर्यंत त्यांना मी एक तारीख सांगेन आणि त्यावेळेला या ठिकाणी मी संपूर्ण माहिती द्यायला येईन। नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरेंवर प्रहार केलाय। साताऱ्याच्या पाटण इथल्या लव जिहाद विरोधी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चातून उपस्थितांना संबोधित त्यांनी केलं आणि यावेळी हिंदुत्ववादी सरकार असून आता असे प्रकार चालणार नाहीत असा सज्जड इशारा राणेंनी दिला। तसंच राणेंनी उद्धव ठाकरेंवर ही निशाणा साधताना अत्यंत आक्षेपार्ह शब्दात टीका केली। आणि आम्हाला परवानगी विचार बसायचं नाही, पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेवढा मोर्चा काढणार आणि पाहिजे तसं घरी जाणार। आम्हाला पण विचारात बसायचं नाही। सांगून दाखवायचो, परत सांगायला लावू नका। महाराष्ट्र म्हणता त्याला महाराष्ट्र, बाकी ह्या कुठेही माझ्या राज्यामध्ये आमचं हिंदुत्ववादी सरकार आहे। बदले देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून एक लक्षात ठेवा, आता काय नवा कोणी नाही आहे। आता काय तो दुसरा तो उद्धव ठाकरे नाही आहे, ते बाहेर नाही आहे। पुढे बोलत राज्यात आता आमचं सरकार आहे, हिंदूंना टार्गेट कराल तर खबरदार असा इशारा सातारा पोलिसांना आमदार नितेश राणेंनी दिला। एसपी खूप बघितलेत, आता राज्यात आमचं सरकार असल्याचंही त्यांनी पोलिसांना खडसावलं। यावर आता अजित पवारांनी पोलिसांना दमबाजी करू नका, त्यांना त्यांचं काम करू द्या अशी टीका केली आहे। आणि आम्हाला परवानगी विचारात बसायचं नाही, पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेवढा मोर्चा काढणार आणि पाहिजे तसं घरी जाणार। आम्हाला पण विचारात बसायचं नाही। सांगून दाखवायचो, परत सांगायला लावू नका, नाही तर पोलीस स्टेशन मध्ये येऊन धिंगाणा घालून जाईल आणि तुम्हाला काहीच करू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही। त्यांच्या उपस्थितीमध्ये सांगतो तुम्हाला काय होणार नाही, काय होत नाही। मी आपल्याला सांगतो की जरूर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी, संघटनांनी त्या ठिकाणी आंदोलन करावी, मोर्चे काढावे, परंतु जी काही चौकट आहे, जी काही लोकशाहीमध्ये कशा पद्धतीनं मोर्चे काढले पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे ह्याचं तारतम्य ठेवून सगळ्यांनी बोललं पाहिजे। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न किंवा पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न कृपा करून कोणी करू नये, कारण शेवटी पोलिसांच्यावरच राज्याची कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याची जबाबदारी असते। पुढे अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यात भीषण भाषण करताना